घरातील कामे करत करत मी खूप थकले होते. विचार केला की खोलीत जाऊन आराम करू. तेव्हा माझा मुलगा आला आणि म्हणाला, "चला आई, तुम्ही आरामात बसा. मी तुम्हाला काही हलके व्यायाम सांगतो, ज्यामुळे तुमच्या कमरेचा दुखणे बरा होईल." मी त्याला नकार देत म्हणाले, "नाही बेटा, राहू दे. मी स्वतः पाहते." मुलगा म्हणाला, "आई, काही हलकी कसरत केल्याने तुम्हाला लवकर आराम मिळेल. मी तुम्हाला सांगतो कसे करायचे." असं म्हणून तो खुर्चीवरून उठला आणि माझ्या जवळ आला आणि मला आरामात बसण्यास मदत केली. "आई, आता सांगा कुठे जास्त दुखत आहे?" मुलाच्या सहानुभूती आणि काळजी पाहून मी त्याला नकार देऊ शकलो नाही. खरं तर दुखण्याचा बहाणा करून मी त्याच्याशी थोडी बोलणे करायची होती. त्याला जाणवायला करायची होती. मी न लाजता सरळ बसले आणि माझी कुर्ती थोडी व्यवस्थित केली आणि म्हणाले, "इथे थोडा दुखत आहे." मुलाने हळुवारपणे आपल्या बोटांनी त्या जागी स्पर्श केला आणि म्हणाला, "ठीक आहे, आता हळूहळू आपली मानगोल फिरवा." तो मला हलके-फुलके व्यायाम सांगू लागला. जेव्हा मी चुकून त्याच्या हाताला, माझ्या खांद्याला स्पर्श केला, तेव्हा मला एक वेगळा अनुभव झाला. मुलगा हळूहळू मला वेगवेगळ्या व्यायामाच्या स्थिती सांगू लागला आणि त्याच्या हातांचा स्पर्श मला थोडा विचित्र वाटू लागला. जेव्हा जेव्हा तो मला आधार देण्यासाठी थोडा जवळ येतो, तेव्हा माझे हृदय थोडे जलद धडकू लागे. पण मी स्वतःला काबूत ठेवले आणि त्याच्या मदतीचे आभार मानले. मुलाने विचारले, "आई, आता थोडा आराम वाटत आहे का?" मी त्यावेळी थोडी गोंधळात होतो. अनजाणतेपणे उत्तर दिले, "होय बेटा, थोडेसे." आता हळूहळू आपली कमर पुढे वाकवा. हे फक्त व्यायाम होते, पण मुलगा जवळ येणे मला थोडे वेगळे वाटत होते. "आई, जर तुम्ही थोडे पुढे वाकू शकता तर बरे होईल." मी थोडी संकोचली, पण तरीही मी तसे करण्याचा प्रयत्न केला. मुलाने पुन्हा म्हणाला, "आई, कसे वाटत आहे?" मुलाच्या या काळजीवर माझे गाल हलके लाल झाले. पण मी सरळ बसले होते म्हणून तो मला पाहू शकत नव्हता. मला खात्री होती की तो फक्त मदत करत आहे आणि त्याच्या बोलण्यात फक्त सहानुभूती दिसत होती. मुलाने थोडा वेळ व्यायाम करवला आणि जेव्हा मी म्हणाले की आता ठीक आहे, तेव्हा तो चुपचाप उठून दुसऱ्या खोलीत गेला. मला आज एक वेगळा अनुभव होत होता. बराच वेळानंतर कोणीतरी मला अशा प्रकारे लक्ष दिले होते, ज्यात सहानुभूती आणि एक प्रकारे लक्ष दिले होते. मुलाबद्दल. दुसऱ्या विचार करत करत कधी झोप लागली हे मला कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी जागेत होतो, नहाल्यानंतर मी खूप व्यवस्थित तयार झाले आणि हलका निळ्या रंगाचा पांढऱ्या कुर्तीचा सूट घातला आणि साध्या चपला घातल्या. हलका शृंगार केल्यानंतर मी नाश्ता तयार करायला लागले. पण मी स्वयंपाकघराच्या दाराजवळ उभी राहून मुलाच्या कामावर जाण्याची वेळ झाली होती. जेव्हा मी नाश्ता दुसऱ्या खोलीतून येत होता. "आज तर खूप छान दिसत आहेस आई. दिसते की कालच्या व्यायामाचा परिणाम झाला आहे," मुलगा हसत म्हणाला. त्याची नजर माझ्या सुटावर आणि नंतर चप्पलावर गेली. मी हसत उत्तर दिले, "परिणाम तर झाला आहे, पण तुला कसं कळलं?" मुलगा चहा पिताना म्हणाला, "आई, आज तुम्ही नेहमीप्रमाणे साध्या चप्पला घातल्या आहेत. म्हणून मला वाटलं की दुखणे आता ठीक झालं असेल." मी हसत म्हणाले, "बिलकुल बरोबर ओळखलंस तू. आता जेवणाच्या टेबलावर बस. मी नाश्ता घेऊन येते." मग आम्ही दोघे मिळून नाश्ता करायला लागलो. याच दरम्यान मुलाने मला विचारले का? मी उत्तर दिले, "घालते पण खूप कमी. वर्षातून 1-2 वेळा, जर काही खास प्रसंग असेल तर." "का?" मुलगा म्हणाला, "नाही. फक्त इतकंच की मी तुम्हाला कधी त्यात पाहिलं नाही. माझा विचार आहे की तुम्हाला ते खूप छान दिसेल." मग मुलगा जाताना म्हणाला, "आई, रात्रीचे जेवण मी बाहेरून घेऊन येईन. तुम्ही बनवू नका." यावर मी हसत म्हणाले, "ठीक आहे." मुलगा पुन्हा म्हणाला, "जर आणखी कशाची गरज असेल तर सांगा." येताना घेऊन येईन. यावर मी म्हणाले, "मला आणखी कशाची गरज नाही." मग मुलगा गेल्यानंतर मी छोट्या-मोठ्या कामात गुंतले. यानंतर दुसऱ्या खोलीची स्वच्छता करायला लागले. त्याच दरम्यान मला त्याच्या बिछाण्याखाली काही कपडा पडलेला दिसला. मी खाली वाकून तो बाहेर काढला. माझ्या डोळ्यांना किंचित आश्चर्य वाटले. तो हलका निळा रंगाचा कपडा होता जो कदाचित तोच होता. मी त्याला काळजीपूर्वक पाहिले आणि समजले की कोणाची तरी वैयक्तिक गोष्ट असावी जी चुकून इथे राहिली असेल. मी ताबडतोब कपडा एका बाजूला ठेवला आणि खोलीची स्वच्छता करायला लागले. याच दरम्यान मला काही दिवसांपूर्वीची आठवण आली, जेव्हा मुलाच्या मित्र या खोलीत होते. मला वाटलं की हा कपडा कदाचित त्यांच्यापैकी कोणाचा असेल. मी कपडा उचलून पाहिले तर त्यावर काही हलके निशाण दिसले. मला समजायला वेळ लागला नाही की ते निशाण कसे आहेत. या विचाराने मी थोडा वेळ हरवून गेले. तेव्हा अचानक बाहेर दारावर ठोका वाजला. मी त्या कपड्याला परत बिछाण्याखाली ठेवले आणि बाहेर येऊन दाराकडे पाहिले. मी पाहिले की शेजारी राहणारी काजल उभी होती. "अरे काजल भाभी, तुम्ही?" "मी आत्ताच येते," मी म्हणाले आणि लवकर मुलाच्या खोलीचे दार बंद केले आणि खाली येऊन दार उघडले. काजल जी शेजारी राहते. काजल अनेकदा दुपारी माझ्या घरी येते किंवा मला आपल्या घरी बोलावते आणि आम्ही दोघी इकडे-तिकडे बोलतो.
त्या दिवशीही आम्ही दोघी गली मोहल्ल्याच्या खूप साऱ्या गोष्टी करत होतो. काजल गेल्यानंतर मी पुन्हा एकदा नहायचा विचार केला. सकाळी मुलाने कपड्यांचा उल्लेख केला होता म्हणून नहाल्यानंतर मी हिरव्या रंगाचा सूट घातला आणि सोबत पांढऱ्या रंगाच्या कमी उंचीच्या चप्पला. मुलाच्या येण्याची वेळही झाली होती आणि संध्याकाळचे 5 वाजले होते. मी दार उघडले तर मुलगा मला खूप लक्ष देऊन पाहू लागला आणि त्याला अशा प्रकारे लक्ष देऊन पाहताना पाहून मी हसत हलकेच म्हणाले, "असं काय पाहत आहेस बेटा?" मुलगा हसत म्हणाला, "खरंच आई, आज तुम्ही या सूटमध्ये खूप छान दिसत आहात." तो आत आला. तो सोबत रात्रीचे जेवणही घेऊन आला होता. "मी रात्रीचे जेवण घेऊन आलो आहे, तुमच्याशी बोलायला आणि वर जाऊन ताजे होण्यासाठी. तुम्ही एक ग्लास सरबत बनवशील का?" मी त्याच्याकडे हसत पाहिले आणि म्हणाले, "का नाही." यानंतर मुलगा वर गेला आणि ताजे होऊन खाली आला तेव्हा त्याने शर्ट आणि जोडे घातले होते. मी सरबत बनवले आणि त्याला दुसऱ्या खोलीत घेऊन आले आणि मी तिथे कूलर लावला. मुलगा खोलीत येऊन समोरच्या खुर्चीवर बसला आणि मीही बसले. पाय खाली लटकवून बसले. आम्ही दोघांनी इकडे तिकडे बोलणे केले. त्याच दरम्यान मुलाने मला विचारले, "आई, आता तुमच्या कमरेचं दुखणे कसं आहे?" मी हसत म्हणाले, "अरे, आता तर बिलकुल ठीक आहे. काल तुम्ही जो हलका व्यायाम करवला होता त्यामुळे आराम मिळाला." मुलाने आपला शरबताचा ग्लास बाजूच्या टेबलावर ठेवताना म्हणाला, "आई, तुम्ही आरामात बसा. मी तुम्हाला आणखी काही हलके व्यायामाचे पोच सांगतो, ज्यामुळे तुम्हाला आणखी आराम मिळेल." मी नकार देत म्हणाले, "नाही बेटा, मी ठीक आहे." पण मुलगा म्हणाला, "तुम्ही माझ्यासाठी नेहमी इतकं करत असता. मी तुमच्यासाठी इतकंही करू शकत नाही का? चला बसा." मी त्याची बाट टाळू शकलो नाही आणि रिकाम ग्लास टेबलवर ठेवताना म्हणाले, "ठीक बाबा, तुम्ही मानत नाही तर बसते. आधी हे चप्पल तर काढू." मी म्हणाले. "सर, काढण्याची गरज नाही आई. हे चप्पल तुम्हाला खूप सुंदर दिसत आहेत. तुम्ही याच ठिकाणी बसून राहा." त्याच्या या बोलण्यावर मला हसू आले आणि मी त्याची बात मानून खुर्चीवर बसले. मी सूट घातले होते म्हणून माझी कमर मुलाच्या नजरेसमोर होती. मुलाने मला आणखी काही हलके व्यायामाचे पोच सांगितले. मी मुलाला विचारले, "एक गोष्ट सांग, तुला माझे हे चप्पल खूप आवडतात ना?" मुलगा थोडा हसत म्हणाला, "होय आई, तुम्ही बिलकुल बरोबर म्हणत आहात. तुम्हाला विचित्र वाटेल पण मला स्त्रियांच्या पायात साधी चप्पल आवडतात आणि तुम्ही नेहमी तीच घालता." "अरे, यात लाजण्यासारखं काय आहे? आई, आणि मला काही विचित्र वाटत नाही. मी तर तुझी भावना समजते." मुलाच्या सांगितलेल्या कारणामुळे मला थोडा आराम मिळत होता. मुलगा हळू मला आणखी हलके व्यायाम सांगू लागला. माझ्या चांगल्या मूड पाहून मुलानेही थोडी साधेपणा दाखवताना म्हणाला, "आई, तुमची पाठ खूप सरळ आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर थोडेसे पुढे वाकू शकता. यामुळे आणखी आराम मिळेल." मी थोडे हसत तसे करण्याचा प्रयत्न केला. मला मागील वेळीमुळे थोडा सुकून मिळाला होता. म्हणून मी जास्त नकार दिला नाही. जेव्हा मी थोडे पुढे वाकले, तेव्हा मुलाने मला आधार दिला जेणेकरून मी माझे संतुलन राखू शकेन. मला व्यायामातून सुकून मिळत होता. पण मला खेद वाटला की मुलगा जास्त लक्ष देत आहे. यात मला जाणवले की तो माझ्या पाठच्या खालच्या खालचा आधार देत आहे. मला थोडा विचित्र वाटले, पण मी काही बोललो नाही. थोड्या वेळानंतर मला वाटलं की मुलगा कदाचित जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी हळूहळू सरळ बसण्याचा इशारा केला. थोड्या वेळानंतर जेव्हा मुलाने चुकून माझ्या पाठीला स्पर्श केले, मला जाणवले की एक हलकीशी हैराणी पसरली. मी ताबडतोब मुलाच्या हाताला पकडून हळूहळू दूर केले आणि म्हणाले, "बस कर, आता ठीक वाटत आहे." मी ताबडतोब त्याच्यापासून थोडी दूर हटून बसले. मी थोडी हैराण होतो आणि मुलगा देखील थोडा गैरसमजूत असल्यासारखे वाटत होता. त्याची हरकत थोडी विचित्र वाटली आणि मी आरामात उठून उभी राहिले. जेव्हा मी उभी राहिले, तेव्हा माझा पजामा थोडा ढिला झाला, ज्यामुळे मी थोडी शरमली. मी ताबडतोब स्वतःला सावरायचा प्रयत्न केला आणि वेगाने खाली वाकून आपला पजामा व्यवस्थित करायला लागले. तेव्हा मला समजत नव्हते की यावेळी मी काय करू, कारण मला थोडी शर्मिंदगी वाटत होती. मी स्वतःला सुकून देण्याचा प्रयत्न केला आणि मुलगा देखील थोडा मागे हटला. मी मुलाला म्हणाले, "धन्यवाद बेटा, आता मी ठीक वाटत आहे." मुलाने होकारार्थी डोके हलवले. संध्याकाळी मी आणि माझा मुलगा अशा परिस्थितीत होतो, जी स्वतः काही प्रमाणात सामान्य होती, पण थोडी घबराट किंवा गोंधळी जाणवत होता. माझी सास थोडी तीव्र झाली आणि मला एक विचित्रशी स्थिती होत होती, जी मी पूर्णपणे समजू शकत नव्हते. जरी मी पूर्णपणे या परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत होते, तरी मी थोडी गोंधळात होतो. आम्ही दोघे कोणत्याही बोलण्याशिवाय सुस्तीत होतो. मुलाच्या जवळीकने मला थोडा सोयीस्कर केले होते, पण मी त्याला काही सांगितले नाही. माझ्या मनात थोडी थोडी गोंधळ होती आणि मी समजू शकत नव्हते की काय होत आहे. जरी माझ्या शरीरात एक हलकीशी बेचैनी होती. मुलाने या जवळीकाला थोडे वाढवत माझ्या शरीरा मला थोडी आणखी बेचैनी झाली होती. शेवटी मी जाणवले की परिस्थिती पुढे सरकत आहे आणि मला आता सामना करावा लागेल. मग थोडी वेळ शांत राहिले, जसे की कोणत्याही हालचालीनंतर होते.
मी हळूहळू मुलाला थोडे दूर हटण्यास सांगितले. मी स्वतःला सावरत माझ्या श्वासांना सामान्य करण्यास लागले.